2026चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प काही दिवसापूर्वी जाहीर झालेला आहे. पण विद्यार्थी मित्र जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांना समजत नाही की नेमकं करायचं काय. मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तर युट्यूबला सुद्धा व्हिडिओ घेणार आहोत. पण तात्पुरतं आपण महत्वाच्या रील मार्फत काही महत्वाच्या गोष्टी करूया. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प जो झाला 26चा, तो कुणी जाहीर केला तर लक्षात ठेवायचं, तो स्वतः जे सध्याचे म्हणजे आता पाहायला गेलं तर जे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. त्याचबरोबर आपण बघूया तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा सुद्धा उल्लेख केलेला गेलेला आहे. कशासाठी तर शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. अजून महत्वाचं काय बघा तर त्याचबरोबर 25-26 जर आपण पाहायला गेलं तर हे सामाजिक समता व समरसता वर्ष असणार आहे. अत्यंत महत्वाचं आहे. अजितदादांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार जाहीर झालेला आहे. याच्यामध्ये वासोटा म्हणजे सातारामध्ये ठिकाण जे आहे वासोटा रोपवे म्हणजे हा कुठनं होणार आहे तर मुनावळे ते वासोटा या ठिकाणचा रोपवे असणार आहे. हे सुद्धा अपडेट महत्वाचे आहे मित्रांनो. त्यानंतर नागपूरला लक्षात ठेवायचं फिल्म सिटी होणार आहे. तर नवरगा नावाचं ठिकाण आहे रामटेकमध्ये. हे लक्षात ठेवा. 2047 पर्यंत $5 ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था होणार आहे. हे सुद्धा परीक्षेला विचारलं जाईल. आणि गडचिरोलीमध्ये स्टील हब होणार आहे. महाविस्तार ऍप असणार आहे. कोणासाठी असणार आहे तर शेतकऱ्यांना पिकासंदर्भात किंवा कृषी सल्ला देण्यासाठी असणार आहे. आणि वसुधा सुविधा जे ऍप असेल त्यामध्ये स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा सल्ला दिला जाईल. लक्षात ठेवा की कलम 202 अंतर्गत वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच तुमचा अर्थसंकल्प असतो हा राज्याचा. लक्षात ठेवायचा. केंद्रासाठी कोणतं कलम आहे मला कमेंटला उत्तर टाकून द्या मित्रांनो. त्यानंतर फडणवीस यांनी दुसऱ्यांदा हा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. सर्वाधिक पाहायला गेलं तर ते आहे शेषराव वानखेडे यांनी एकूण 13 वेळा हा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. मुख्यमंत्र्यांकडून पहिल्यांदा जाहीर झालेला आहे. शून्याधारित म्हणजेच महाराष्ट्र हे पहिलं आहे. लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जाहीर करणार. पहिला कधी केला होता तर 1960 म्हणजे ज्या वर्षी महाराष्ट्र स्थापन झाला त्याच वर्षी वानखेडे यांनी केला होता. आणि अजित पवारांनी सर्वात जास्त त्याच्यानंतर 11 वेळा हा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कधी कधी एका वाक्यात सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. जय हिंद.